घ्या 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 नको रे. घ्या घ्या ना. साहेब 2 दिवसापासून खाल्लं नाही, फार भूक लागली. हो का? 2 दिवस झाले. हं. बरं. साहेब भीक नको, तुम्ही हे घड्याळ घ्या, मी त्याच्या बदले मला पैसे द्या. कुठून आणलंस नाही घड्याळ? चोरी नाही केली, विकायलाच आणलाय. हो का? साहेब तुम्ही जरा घड्याळ घेतला की मला पैसे मिळतील. हो का? कितीला रे घड्याळ? 100 रुपये. 100 रुपये. लास्ट पीस आहे, त्यामुळे 75 रुपयाला देतो. ठीक. सुट्ट्या बाळा ऐक ऐक, सुट्टे नको आणू. तू जेवला नाहीयेस ना, मग मला उरलेले पैसे देऊ नकोस. जेव तू. हा, पोटभर जेव. जा, जा. किती दिवसापासून इच्छा होती असं घड्याळ घेण्याची. छान आहे घड्याळ. अरे कशाला बोलवलं, कसलं काम आहे सांग ना पटकन. अरे लवकर सांग ना, मला जिमला जायचंय रे. हो ना, मी पण दूध तापायला ठेवून आलाय. काय आहे सांगा ना लवकर, मला घ्यायची वेळ झाली आहे. हो का भानू, मग तू जा, मी तुला नंतर एकटीला सांगेन. आम्हा सगळ्यांना सांगा, तिला काही एकटीला सांगतो आम्ही काही येडे काही अरे माझं ऐकून घ्या ना मालक. हा बोल काय. पाणी पहाटे 5:30 ते 6:30 असं 1 तास येणार आहे. काय एकच तास? असं कसं आहे? कुणाला पुरणार आहे ते? एका तासामध्ये कसं भरायचं पाणी? माझा एखादी एका तासात सगळ्या चाळीचं पाणी भरून कसं होणार आहे? एक तर आधीच्या नळाला माझ्या करंगळी एवढं पाणी येतं, त्याच्यात एका तासात सगळ्यांचं पाणी कसं भरून होणार आहे सम्या? अरे पण काय करणार, नाही लागत. कसला नाही इलाज? हा? तू पाण्याचं बिल भरलंस का महिन्याचं? ए, सम्या, तुला मेंटेनन्सचे पैसे वेळेत देतो ना आम्ही, मग तू पुढे पैसे का नाही भरत? काय आहे ना. नाही, तुम्ही वेळेवर पैसे भरायला हवे. तुला मला असं कसं करता तुम्ही? अरे ऐका ना माझं. हा, अरे तो काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या ना आधी एकदम. हा. हा तेच. हा बोल बोल काय. अरे काय झालंय, मी सगळे पैसे भरलेत, प्रॉब्लेम तिकडून आहे. तिकडून कुठून प्रॉब्लेम मला सांग, मी बघतो. अरे तिकडून म्हणजे म्युन्सिपाल्टीचा प्रॉब्लेम आहे. अरे म्युन्सिपाल्टी इकडे आहे ना, मग इकडे काय दाखवतो तू? हा? तिकडे हात दाखव ना यार सम्या. हा बाबा, प्रॉब्लेम तिकडून आहे. भानू त्याचा इकडून सांग. हा हा, अरे म्युन्सिपाल्टी ना पाण्याच्या पाईपाचं दुरुस्ती करते, त्यामुळे दिवसभर पाणी येणार नाही. त्यांनी असं सांगितलंय, सगळ्या रहिवाशांनी निदान 1 आठवडा तरी 5:30ला उठून पाणी भरून घ्या, असं तिकडून सांगण्यात आलंय. अरे सम्या तू येणार का? तिकडून कसं असलं, इकडून सांग ना. पाईप इकडे मग तू इकडून दाखवलं पाहिजे. तिकडे म्युन्सिपाल्टी, इकडे पाईप, तेवढं कन्फ्युजन करून ठेवलंय. अरे तसं नाही वहिनी, मला टेन्शन आलंय वहिनी. काय मला ना अंजुला सकाळी लवकर उठायची सवय नाही. अरे मग गजर लावून झोपत जाणार, त्यात काय एवढं? हा, आणि अरे पाणी भरायचं तर एवढं करावंच लागेल ना. काय एवढं करावं लागेल पाणी. मालक, तुमच्या बॅग मधनं आवाज येतोय. माझ्या बॅग म्हणून. अरे हा, हे बघा. अरे बोल, हे बाबा आजमच्या जमान्यातलं घड्याळ कुठून आणलं? अरे रिपेअरिंगला दिलं असेल त्याने. नाही रिपेअरिंगला नव्हतं दिलं, नवीन आणलं आता. हे घड्याळ तू विकत आणलंय? अरे डोक्यावर पडलायस का तू? अशी घड्याळ कोण वापरतं आता? नाही तर काय. अरे दुकानात पण असे मॉडेल ठेवत नाहीत आजकाल. इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या जमान्यात अशी जुनी घड्याळ कोण वापरतो मोन्या? हा म्हणजे काय आहे, अगं जुनी घड्याळ सोड, अशी घड्याळ पण कोणी वापरत नाही हल्ली. वेळ बघायचा असेल तर मोबाईल मध्ये बघतात, आणि अलार्म लावायचा असेल तरी मोबाईल आहेच. बरोबर. नाही 100 रुपयाला मिळालं म्हणून विकत घेतलं. अरे अजून 200 रुपये टाकले असतेस ना तर बेस्ट इलेक्ट्रॉनिक घड्याळ आलं असतं. हे असं फडतूच घड्याळ घेऊन आलाय. मालकाने त्यांच्या स्वतःच्या पैशाने घेतला आहे ना, तुम्हाला काय त्रास आहे?
तुम्ही कशाला मध्ये पडताय? हा बरोबर बोलते भानू. ए काय बरोबर बोलते हा? नाही बरोबर म्हणजे मी समजतो. काय ग भानू, अगं अशी घड्याळ हल्ली कोणी वापरत नाही ना. नाही म्हणजे आता मी बिझनेस करतो म्हणून मला माहितीये. अगं गिराईक नाही घेत अशी घड्याळ. यात एम नाही PM नाही, त्यात याला चावी द्यायला लागतं. अरे कोण करत राहणार एवढी सगळी भानगड. आणि नाही त्यात काय होतं, या घड्याळाच्या नादात कोणाचं नुकसान व्हायला नको. हा मोने हे बघ आमचं ऐक, आत्ताच्या आत्ता जाऊन घड्याळ बदलू ना. चांगलं इलेक्ट्रॉनिक घड्याळ घे. तुला बघायचंय का माझ्या घरी आहे दाखव. नाही आता नाही घड्याळ बदलता येणार. पण का दुकानाचं नाव विसरलायस का पत्ता? नाही दुकानात नाही घेतलं, एका लहान मुलाकडनं घेतला. तो बिचारा भुकेला होता, 2 दिवस काही खाल्लं नव्हतं. मग त्याच्याकडनं हे घड्याळ विकत घेतलं 100 रुपयाला. अरे फसवलंय त्या पोरान तुला. आता उद्या बघ त्याच रस्त्यावर तोच पोरगा हे असं सेम गाड्यांना कुठल्या तरी भलत्या माणसाला विकत असणार. मग आणि तुझ्यासारखी भोळी माणसं दिसली का नाही त्याला लगेच गिराईक बनवतात त्याने आलो. शोभा वहिनीने जर कळलं ना तू 100 रुपयाला विकत घेतलंय गाड्या, तुला लई शिव्या पडणार आहेत. शोभाताई नाहीयेत, मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला गेलेत. जाता तिथं सांगायला. ए चला चला, सकाळी लवकर उठून 5:30ला उठून पाणी भरायचंय. गजर लावायला विसरू नका कोणी. मोहन हे तुझं घड्याळ घे. मोहन भाऊजी, तुम्ही तुमच्या नवीन घड्याळात गजर लावा. हा तर वाजेल का नाही कोणाच ठाऊक, पण लावून तर बघा. लताताई तुम्ही तुमचं बघा ना. मला गजर लावायची काही गरज नाहीये, मला आपोआप जाग येते. मोन्या आहे 5:30 AM नाही तर PM लावशील संध्याकाळच्या 5:30ला उठशील. त्याच्या घड्याळात कुठे AM आणि PM. ए मोहन बॅटरी वगैरे नीट चेक करून घे, नाही तर सकाळी परत प्रॉब्लेम नको. अरे बॅटरी नाही, हे किल्लीवर चालतं ना घड्याळ, किल्ली द्यावी लागते. अरे हो मी विसरलो, चावीवर चालतं ना हे घड्याळ, डायनोसॉरच्या काळातलं. अरे मला एक आयडिया आली. मोन्या तू एक काम कर, रात्रभर झोपूच नको. तू ना रात्रभर घड्याळाला चावी देत बघ, म्हणजे कसं आहे सकाळी उठण्याचा प्रश्न येणार नाही. ही आयडिया चांगली आहे. मालकांची लई मस्करी करताय. हा शोभाताई येऊ दे, मग तुमचं नाव सांगते की नाही बघा. नाही नाही म्हणजे तसं नाही आहे भानू, काय मला काळजी वाटते ना म्हणून आम्ही तसं म्हणालो सगळं. बघ आता ह्या घड्याळाचा गजर नाही झाला तर मग सकाळी उठायला प्रॉब्लेम होईल ना. नाही पण तू काळजी करू नको, मी येईन ना तुला सकाळी घरी उठवायला. मी पण येईन ना. नाही तुम्ही कशाला जाताय? मी बाजूलाच राहतो ना, म्हणजे तुला सकाळी 3:30 4:30ला उठायचं असेल, 5:30ला उठायचं असेल, मला सांग ना, मी येईन उठवायला. मोन्याच्या भरोश्यावर राहून नको. त्यापेक्षा मी भानूला नवीन घड्याळच घेऊन देतो ना, इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ. तू काय कर त्याच्यावर गजर लाव. आता या मोन्याचा घड्याळ वाजेल न वाजेल माहित नाही, तुला त्रास व्हायला नको. हा बरोबर, तुला त्रास व्हायला नको. मालक पाणी अहो माझा मोबाईल कुठे पाहिलात का हो? हे घ्या. शोभाताईला फोन लावायचाय का? नाही शोभाताना नाही फोन लावत आहे, पण एक अलार्म लावून ठेवतो घड्याळाचा, म्हणजे सगळे म्हणाले तसं या घड्याळात. त्यांचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्यांना दात काढण्याशिवाय दुसरं काही येतं का? हो नाही, मी त्यांचं बोलणं नाही मनावर घेतलं. पण खरंच सांगा घड्याळ छान आहे की नाही? म्हणजे थोडं जुनं आहे, सारखी किल्ली द्यावी लागते, पण अशी घड्याळ हल्ली मिळत नाही तो सहजासहजी. खूप छान आहे, मला खूप आवडते. होय मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. मालक तुम्हाला कधी बी उशीर होणार नाही, या शब्द देते. हो पण असं कसं करता येईल? मालक तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही विश्वास. मग झोपा आता तुम्ही, निवांत झोपा. बर मी झोपतो, पण जर का गजर झाला नाही तर मला उठवा. होय मालक, तुम्ही झोपा आता. हो झोपतो. गुड नाईट. माधुरी 5:30चा अलार्म लावला. पण उठा नक्की. हो ग. हा पण मला जाग नाही आली तर तू उठव. म्हणजे मलाच उठवावं लागणार. ठीक आहे झोपा, उठवते मी. अंजू अंजू आता किती काम करणार आहे? चल ना पटापट लाईट बंद कर. उद्या सकाळी उठायचं, लवकर उठायचं, माहिती ना पाणी भरायला. हा गजर लावलायस का? हा हे काय लावलाय बघ, 4 गजर लावले ना का?
एक 5चा लावलाय, हा. एक 5:30चा लावलाय, 5:35चा लावलाय, आणि 5:40चा पण लावलाय. कळतंय का? हा हा काय झालं तरी उद्या सकाळी उठून पाणी भरायचं, नाही तर बोंब होईल. हो हो तू झोप हा, झोपते. हा. आता बघतेच कोण कसं वेळेवर उठतं ते. अहो अहो उठा. अहो 5:30 वाजले, उठा पटकन. अहो 5:30 वाजले, उठा. झोपू दे ना. पाणी भरायचं, उठा बरं तुम्ही. कोणीच कसं नाहीये. जाऊ दे, सगळे यायच्या आधी पाणी भरून घेतो आणि परत येऊन झोपतो. मदन मदन हे मदन, हा? पाणी भरायला येत नाहीये. पाणी आलं? हा नाही, पाणी नाही आलं. अरे यार, काय झालं? आणि सकाळी 5:30 पासून पाण्याची वाट बघतो. हो का? या सम्याने थाप मारली बहुतेक. स्वतः आला का बघ पाणी भरायला? नाही येईल ना, एवढ्यात येईलच तो. अरे काय तू पण मोन्या, आता येऊन काय फायदा? 5:30 वाजता पाणी येणार होत. आता बघ किती वाजले, हे बघ, हे बघ 7:30 वाजले, हे बघ. अरे नाही, आता कुठे 5:30 वाजतायत. मोन्या, माझी मस्करी करू नकोस. हा, अरे मदन, मी का मस्करी करीन तुझी? 7:30 वाजले असते तर उजाडलं नसतं का? बघ ना, आता 5:30 होत आहेत. अरे मोन्या, अरे माझ्या मोबाईलचं घड्याळ 2 तास पुढे झालंय. काय झालं काय माहिती यार. आणि घरचा अलार्म पण 2 तास आधीच वाजला. झोपेची वाट लागली यार. ए मोन्या, एक काम कर, पाणी आलं ना तर तू भरून घे. तुझं झालं की मला उठव. बस उठवतो. हा. साडे 5 वाजले, अजून कोणी कसंच नाही उठलं. मालक, हो तुम्ही, हो पाहिल ना कोणीतरी.
मालक कसं कोण उठणार? गजर तर वाजलं पाहिजे ना. अहो, तुम्ही असं का केलं? मालक, समत्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण कसली शिक्षा? कोणाला तरी मदत व्हावी म्हणून तुम्ही ते घड्याळ विकत घेतलं ना, हो. आणि समध्याने तुमची चेष्टा केली. मला ना राग आला म्हणून मी समध्यांचं गजरनं पुढे मागे केलं. अहो अहो, कशाला करायचं असं? सगळे माझे मित्र आहेत, लहानपणापासून माझी चेष्टा करतायत, मला सवय आहे त्याची. मी काही त्यांची चेष्टा मनावर घेत नाही हो. पण आता तुम्ही विचार करा, त्यांना कोणाला पाणी मिळालं नाही तर किती हाल होतील त्यांचे. प्लीज सगळ्यांना उठवा ना प्लीज. मालक, प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून. अंजू ए अंजू, काय झालं समीर साहेब? तुम्ही मला उठवणार होता ना? हो ना. त्याचं काय झालं भानू, माझ्या फोनची बॅटरी संपली, त्यामुळे तो स्विच ऑफ झाला, म्हणून गजर वाजलाच नाही. राहुल साहेब, तुम्ही ते एएमचं पीएम झालं, त्याच्यामुळे गजर वाजलंच नाही, सगळा गोळ झाला. आता बहुतेक संध्याकाळी वाजल गजर. लताताई, तुम्ही काल मोठ्या तोरेत सांगितलं होतं ना मला गजरची गरज नाहीये, मग काय झालं? अगं एरवी येते जा, पण आज काय माहिती काय झालं, जागच नाही आली. मग गजर कुणाचा वाजत होता? लय वेळ वाजत होता. कुणाचा वाजत होता गजर? हे मालकाने घड्याळ आणलंय ना, त्यातनं गजर वाजत होता. हा का? यांनीच उठवलं तुम्हाला सगळ्यांना. भानू, तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांना जाग आली. थँक्यू भानू, थँक्यू. नाही नाही, मला थँक्यू म्हणू नका. आभार मानायचे असतील ना तर मालकांचे माना. थँक्यू मोन्या. थँक्यू मोन्या. आणि सॉरी, काल आम्ही तुझ्या या जुन्या घड्याळाची चेष्टा केली, पण या नवीन गोष्टी बघ ना, म्हणजे आपली चूक असताना किंवा नसताना पण धोकाच देतात बघ. बरोबर आहे मोन. थँक्यू, तुला पण थँक्यू. मोन्या, खरंच रे, आम्ही तुझी खूप मस्करी केली ना. तुझं घड्याळ नसतं ना तर आमची खूप पंचायत झाली. थँक्यू भानू. थँक्यू भानू. हो, थँक्यू काय थँक्यू. आली ना जाग आता, चला पाणी भरूया. हे नाही मोहन, तुझ्यामुळे आज आम्ही सगळे वेळेवर उठलो, तेव्हा सगळ्यात आधी तूच पाणी भरायचं. तुझा पहिला नंबर. तू ये, तू ये. नाही, तू तुझा पहिला नंबर आहे आता. आपण मागे जाऊ.